पिंपरी चिंचवड शहर में सांस्कृतिक कल्चर को बड़ा रूप देने, लोकल कलाकारों को अच्छा प्लेटफॉर्म देने और शहर की कला, साहित्य और कल्चरल परंपराओं को बचाने के मकसद से गणेश उत्सव के तर्ज पर पिंपरी चिंचवड फेस्टिवल 2026 का आयोजन किया गया है। मेयर रवि लांडगे ने बताया कि 3 दिन का ये फेस्टिवल 18 से 20 सितंबर 2026 तक चिंचवड के प्रोफेसर रामकृष्ण मोरे ऑडिटोरियम में होगा। फेस्टिवल के आयोजन को लेकर आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में मेयर रवि लांडगे, डिप्टी मेयर शर्मिला बाबर और नेता विपक्ष भाव साहेब भोयर ने फेस्टिवल के नेचर और प्लान किए गए प्रोग्राम के बारे में जानकारी दी। पिंपरी चिंचवड शहर ने इंडस्ट्रियल और एजुकेशन सेक्टर के साथ साथ आर्ट, लिटरेचर, थिएटर, म्यूजिक, स्पोर्ट्स और फोक कल्चर के फील्ड में भी अपनी एक अलग पहचान बनाई है। इस फेस्टिवल का मुख्य मकसद शहर के इस कल्चरल एनर्जी के लिए एक कॉमन प्लेटफॉर्म देना, उभरते कलाकारों को बढ़ावा देना, अलग अलग पीढ़ियों को कल्चरल एक्टिविटीज से जोड़ना और गणेश उत्सव के जरिए सामाजिक मेलजोल को मजबूत करना है। ज्याप्रमाणे पुणे शहरात पुणे फेस्टिवल गणेशोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड फेस्टिवल जो काही वर्षापूर्वी आपल्या इथून बंद झालेला आहे तो पुन्हा नव्याने आमचे मार्गदर्शक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या पुढाकाराने तसेच विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर या सर्वांच्या सहकार्याने आपण पिंपरी चिंचवड कला आणि सांस्कृतिक महोत्सव या वर्षीपासून साजरा करत आहोत। 18 ते 20 सप्टेंबर 3 दिवसीय हा महोत्सव असणार आहे। रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या एकाच ठिकाणी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाज एकोप्याने गणेशोत्सवानिमित्त एकत्र यावा, समाजात एकोपा निर्माण व्हावा, आपल्या शहरातील तसेच बाहेरील कलावंतांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि आपल्या शहराची ओळख एक कला आणि सांस्कृतिक नगरी या दृष्टीने वाटचाल करावी, अशी ओळख व्हावी, या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे। तर आपण सर्वांनी या महोत्सवात मोठ्या उत्साहाने सामील व्हावे, आम्हाला मार्गदर्शन करावे, आम्हाला सहकार्य करावे अशी आपल्या सर्वांनाही विनंती करतो। 3 दिवसीय महोत्सव असणार आहे। आपल्याला सांगितलं त्यामध्ये नृत्य स्पर्धा, आता भाऊसाहेबांनी सांगितलं तरुणांसाठी रॅप, तसं पॉप, रॉक बँड याच्या स्पर्धा, तसेच विविध कलावंतांना आपण पुरस्कार सुद्धा देणार आहोत। त्यामध्ये कलारत्न, गुणरत्न, नृत्यरत्न, साहित्यरत्न असे पुरस्कार देणार आहेत, जेणेकरून सर्वांनाच आपल्या आपल्या ज्या कला आहेत त्या तिथं सादर करता येतील आणि त्यातून आनंदही मिळेल आणि त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळेल, पुढे जाऊन त्यांच्या करिअरमध्ये ते यशस्वी होऊ शकतात। पुरस्काराचं स्वरूप काही आर्थिक आणि पुरस्कार आपलं ट्रॉफीचं स्वरूप असणार आहे। अनेक वर्षापासून गणेश फेस्टिवल म्हणजे गणेश महोत्सव आपला सुरू होता, कदाचित काही कारणास्तव तो बंद पडलेला होता, परंतु ते सातत्य कुठंतरी स्थिर झालं होतं आणि अनेक कलाकारांमध्ये अस्वस्थता होती आणि ते कुठंतरी योग जुळून यावे लागतात। त्या पद्धतीने ह्या महोत्सवाचं ज्यांनी स्वागताचं शपथ स्वीकारलं आणि ते मुख्य संयोजक पण आहेत ते महापौर रवी भाऊ लांडगे यांनी आम्ही चर्चा केली आणि अमित गोरखे आम्ही बसलो होतो की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण का हे सर्व गोष्टी होत राहणार आहे, परंतु हा बंद पडलेला महोत्सव का तुम्ही सुरू करत नाही। आणि मी व्यक्तिशः कधी सहभागी एकदाच झालो, त्यानंतर मी झालो नाही, कारण त्याच्या वेगळी कारणं होती। पण मुद्दा असा आहे की आता काहीतरी कुणीतरी अशा गोष्टी सुरुवात करावी लागते, म्हणून आम्ही सगळं महापौर म्हटले की आपण सर्व पक्षनेते असतील, आपलं शिवसेनेचे देखील गटनेते विश्वजित बारणे असतील, मी असेल, अभिषेक बारणे असतील, आमच्या शर्मिला उपमहापौर त्या भगिनी आमच्या नेहमीच आम्हाला साथ देतात, त्या देखील असतील आणि त्याही पलीकडे जाऊन जे आपले तिन्ही आमदार आहेत म्हणजे अण्णासाहेब बनसोडे असतील, महेशदादा लांडगे असतील, शंकरभाऊ जगताप असतील आणि 2 खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, अमोलजी कोल्हे असतील, उमाताई कापरे असतील, ही सर्वच कला क्षेत्राशी संबंधित आहे। आपलं प्रोत्साहन पण कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, म्हणून त्यात कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून महापौर मी आणि अमित गोरखे यांनी घेतलेला आहे। तर आम्ही सर्वच जण, कारण महोत्सवाचं स्वरूप हे सर्वसमावेशक असल्यानंतरच ते
बघा पुण्याचं मध्ये राजकारण पक्ष हे काही नसतं. पुणे हा शब्द लागला की ते सर्व पेटून उठतात की माझा पुणे महोत्सव. तसं ते वातावरण कुठेतरी मध्ये थोडं लुप्त झालं होतं आणि म्हणून महापौर म्हणले की नाही आपल्याला करायचं आहे. तर म्हणलं पहिली ही चांगली गोष्ट आहे की आपण महोत्सव घेऊया आणि महोत्सवाप्रमाणे सर्व कला म्हणजे मोठे कलावंतांपासून तर स्थानिक कलावंतांपर्यंतचा सर्व सहभाग आणि माझ्या भगिनींसाठी की पारंपरिक पद्धतीचा फॅशन शो जो आपण टी व्हीला पाहतो तो नव्हे की पारंपरिक पद्धतीचा फॅशन शो असेल, पाककला असेल, त्याच्यामध्ये खूप फॅशन ड्रेस फॅशन शो मुलांचं असेल, वेशभूषा, ह्या सगळ्यांचं आम्ही बालनाट्य टॉपची बालनाट्याची आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. ती टॉपचे एकांकिका जे असतील ते अजून संगीत नाटकाच्या संदर्भात सुरेश साकोळकर सारखे म्हणजे आता यशवंतराव चव्हाणांच्या काळातला एकमेव माणूस आत्ता शिल्लक आहे. त्यांनी 1972 साली बालगंधर्वांची जन्मशताब्दी लंडनला गेली होती. अशी काही मंडळी आम्ही सर्व आणि 3 दिवसाचा जरी तुम्हाला वाटणार नाही हा 3 दिवसाचा आहे, तुम्हाला ते व्यापकता त्याचे स्वरूप पाहून आणि निश्चित मी उलट महापौरांना मी विनंती करेन स्वागताध्यक्ष तुम्ही आहात तर 18 तारखेला आपलं आहे तर 5 तारखेला पुणे फेस्टिवलचं उद्घाटन तर 4ला CM साहेबांचं आपल्या उद्घाटन करावं. CM साहेब यावं, आमच्या सुनेत्रा वहिनी यावेत, एकनाथ शिंदे साहेब यावेत, सर्वांनी यावं आणि त्यांनाही दाखव की आम्ही पिंपरी चिंचवड आम्ही सुरुवात केलेली आहे. 100रावं संमेलन आपण दाखवून दिलं की आपण कोणताही कार्यक्रम यशस्वी करू शकतो. या आता कालखंड आम्हाला कमी वेळ कमी पण आम्ही उत्तम प्रकारे करू अशी तुम्हाला चांगल्या पद्धतीने होईल. पालिकेचा कोणताही सहभाग न ठेवायचा 100% आम्ही प्रयत्न करणार. आम्ही हा सोहळावर ताकदीनं महापौर असतील, उपमहापौर असतील, आम्ही सर्वजण जे व्यावसायिक असतील त्यांचं दायित्व आहे. या शहरामध्ये तुम्ही व्यवसाय करताय तर या शहरासाठी काहीतरी देणं देखील लागतं. अर्थात आमच्यापासून सुरुवात करू आम्ही म्हणजे त्या पद्धतीने काम करू. आम्हाला हे नवीन नाही आहे त्यामुळे नवीन ह्या गोष्टी नाही आहेत. योगायोगानं मला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी महापौर तत्पर आहेत. आमच्या उपमहापौर भगिनींचं जेवढं कार्यक्रम आहेत ते सर्व त्याचं होस्ट करतील. सगळे प्रकारचे आहेत. अमित गोरखे जिथं कमी असतील तिथं आमिर गोरखे असतील आणि काहीच कुठं नसेल तर ते मग 3 आमदार आहेत ते 2 खासदार आहेत ते सर्वांना आम्ही सर्वच सहकार्य घेणार आहे आणि सर्वजण तेवढेच तोलामोलाचे आमच्याबरोबर सहभागी असतील.